भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली आहे। भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद पार पडली आहे। तर आपण या पत्रकार परिषदेत काय महत्त्वाचे मुद्दे होते आणि कुठल्या गोष्टी पत्रकार परिषदेत बोललेल्या आहेत सरांकडून आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत अमित सर आहेत। अमित सर, एका मिनिटात सांगा की पत्रकार परिषदेत कुठले महत्त्वाचे मुद्दे होते? पत्रकार परिषदेतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता की पाकिस्तान कशा पद्धतीने नालायकपणा करतोय। जेव्हा युद्धाची परिस्थिती असते तेव्हा नागरी उड्डाण, जसे आपण 10-15 एअरपोर्ट बंद केले, पाकिस्तानने त्यांचे एअरपोर्ट सुरू ठेवले आणि ते त्यांच्या नागरिकांचा उपयोग ढाल म्हणून करत आहेत। त्यांना त्यांच्या नागरिकाच्या जीवाचं काही पडलेलं नाही आहे आणि भारतानं रिस्पॉन्सिबल एक देश म्हणून त्या गोष्टी लक्षात ठेवून हल्ल्याचा परतावा केला। परंतु पाकिस्तान किती नालायकपणा करतोय, ज्यांना आपल्या लष्कराशी घेणं देणं नाही, आज त्यांना त्यांच्या नागरिकांशी पण देणं घेणं नाही। नंबर 2, भारताने हे सांगितले की 300 ते 400 ड्रोननी त्यांनी अटॅक केला, ज्यातला एकही ड्रोन अटॅक सक्सेसफुल झाला नाही। आपण त्यांचे 400 ते 400 जे ड्रोन होते ते हाणून पाडले। त्यानंतर पाकिस्तानकडून जो प्रोपोगंडा चालवण्यात येतो की भारताने त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केलं, हे कसं साफ पद्धतीनं खोटं होतं हे प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं। आणि दुसरीकडनं पाकिस्तानने जे ड्रोन अटॅक केले ते मात्र भारतीय नागरिकांवर, ज्या नागरी वस्ती आहे तिथे, आणि जे भारतातले धार्मिक स्थळ आहे आणि त्यातही निवडून हिंदू धार्मिक स्थळं किंवा शीख अशा याला टार्गेट करण्यात येत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, भारतानं हे सांगितलं की जे कर्तारपूर कॉरिडॉर आहे ते पुढचे आणखी काही दिवस बंद राहील, जोपर्यंत सिच्युएशन नॉर्मल होत नाही। तर धन्यवाद अमित सर। हे परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे अमित सरांनी आता आपल्याला सांगितलेत।